नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगर शहरालगत पुणे नाशिक महामार्गावरील तुकाईवाडीतील पौराणिक तुकाईदेवी मातेच्या मंदिराच्या परिसरात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या कामासाठी खोदाईचे काम सुरू आहे। खोदाई करताना जमिनीच्या 3 फूट खाली अचानक मोठा खड्डा पडल्याचा व जुन्या गुहेचा आकार समोर आल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे। हा खड्डा जवळपास 8 फुटांपेक्षा अधिक लांब आणि रुंद आहे। तुकाईदेवी मातेचे मंदिर हे दगडी खांबावर उभे असलेले हेमाडपंथी स्वरूपाचे मंदिर आहे। गुहेसारख्या पडलेल्या खड्ड्यामुळे ग्रामस्थांमध्ये कुतूहल पसरले आहे। पौराणिक इतिहास असणाऱ्या वाघ नदीच्या काठावर असणाऱ्या तुकाईदेवी मंदिर परिसरात दाट जंगल होते। त्या काळी धान्य साठवण्याचे भूमिगत खंदक करण्यात आला असावा, याला बळद असे म्हणतात, असा कयास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला। या भागातील काही प्रचलित आख्यायिकाच्या अनुषंगाने सांगण्यात येते की सीतामातेचे अपहरण झाले त्या काळात राम लक्ष्मण सीतामातेच्या शोधात या जंगलात वास्तव्यास होते। त्यावेळी पार्वती मातेने श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी येथे प्रकट झाल्यानंतर प्रभू रामचंद्र यांनी ओळखले। त्यावेळी तू का आलीस म्हणून विचारले। यावेळी तू येथेच वास्तव्य कर म्हणून विनंती केल्यानंतर तुकाईदेवी म्हणून पार्वती मातेचे येथे वास्तव्य झाल्याची आख्यायिका या भागात प्रचलित असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण कोरडे यांनी सांगितले। दरम्यान अचानक पडलेल्या या खड्ड्याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये मोठे कुतूहल आहे। बावड़ी की तरह दिख रहा है इसमें। मांजरेवाडी धर्म तालुका खेड गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचार आणि नंतर निर्घुणपणे खून केल्याप्रकरणी नराधम आरोपीचे घर आणि घरासमोरील वाहने अज्ञातांनी घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे। शुक्रवारी 18 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला। घराच्या खिडकीतून आगीचे बोळे आत फेकल्याने घरातही आग लागली। यावेळी पोलिसांसह अग्निशमक दलाच्या गाडी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। आरोपीच्या घरासमोर 2 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आले आहे। गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। खेड तालुक्यातील मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जातोय। आरोपीला जलदगती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला होता। आरोपी नवनाथ कैलास मांजरे, वय वर्ष 29, राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड, या नराधमाने अल्पवयीन 17 वर्षाच्या मुलीला गाडीवर बसवून शेतात नेऊन बलात्कार केला, तसेच तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीच्या पाण्यामध्ये टाकला। या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे। मांजरेवाडी गावात जाळपोळीनंतर तणावपूर्ण शांतता आहे। एप्रिलच्या मध्यात राज्यात सूर्य आग ओकत आहे। संपूर्ण पुणे जिल्ह्यातील तापमान यंदा विदर्भापेक्षा जास्त आहे। वैशाखातील आगीमुळे लोक खूप हैराण झाले आहेत। संपूर्ण पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात खेड तालुक्यात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे। गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागतोय। दिवसेंदिवस उष्णता अधिक तीव्र होत चालली आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार कोरेगाव पार्क येथील कमाल तापमान 40.6 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। यासोबतच शिवाजीनगरमध्ये 40.5 अंश सेल्सिअस, पाषाण आणि राजगुरुनगर भागात 40.4 अंश सेल्सिअस आणि मगरपट्टा येथे 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी राजगुरुनगर येथे खेड पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी 12 वाजता प्रांत अनिल दौंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे। सर्व गावातील ग्रामपंचायत पुढाऱ्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे। गेल्यावेळी तत्कालीन तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांच्या उपस्थितीत 162 ग्रामपंचायतीची सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली होती। ते आरक्षण रद्द होऊन पुन्हा 20 जानेवारी 2021 मध्ये या सरपंच पदाचे फेर आरक्षण सोडत काढून अंतिम करण्यात आले होते। या आरक्षण सोडतीमध्ये 60% महिलांना सरपंच पदाची संधी मिळाली होती। महाविकास आघाडी सरकारने लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक पद्धती रद्द करून सदस्यांमधून सरपंच निवडणूक घेण्यास सुरुवात करण्यात आली। नंतर पुन्हा महायुतीचे सरकार येताच पुन्हा लोकनियुक्त सरपंच निवडणूक अंमलबजावणी करण्यात आली।
सध्या महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत असल्यामुळे लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणुका पुढील काळात होणार असल्यामुळे खेड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षणाकडे राजकीय क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या मंडळीचे याकडे लक्ष लागले आहे। खरपुडी बुद्रुक तालुका खेड येथील तुकाई माता यात्रेच्या निमित्ताने निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते। 80 नामवंत मल्लांनी यामध्ये सहभाग घेतला। जोडीस जोड आणि तोडीस तोड कुस्त्या झाल्या। सुमारे 9 लाख रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली। पैलवान शिवराज राक्षे या आखाड्याचा मानकरी ठरला। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यासह श्रीमंत भोसले, मनोज माने अशा नामवंत मल्लांनी येथे हजेरी लावली। वाकी काळूज रस्त्यावर शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:45 अनेक सिमेंट खडीच्या गाड्या गेल्या। नंतर त्यातील माल रस्त्यावर पडला। त्यानंतर 2 दुचाक्या घसरून अपघात झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ व फोटो पाठवून दिलाय। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 19 एप्रिल 2025 रोजी 6000 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला 800 ते 1400 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले। कांद्याच्या दरात मागील काही दिवसात मोठी घसरण झाली आहे। कांद्याच्या बड्या निर्यातदार कंपन्यांनी पाठ फिरवल्याने संपूर्ण राज्यात कांद्याची अशी स्थिती असल्याचे व्यापारी मंडळींनी सांगितले आहे। चाकण नगर परिषद हद्दीत मुख्य रस्ता ठेकेदार याने सर्वत्र फोडला असून नीट काम केले नाही। यामुळे सर्वत्र कॉन्क्रीट खडे पसरून गाड्या घसरत आहेत। चाकण नगर परिषद बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष होत असून ठेकेदार त्यांच्या मनमर्जीने कामे करत असल्याने नागरिकांना मात्र याचा त्रास होत आहे। पुणे येथे अदा स्टायलिश किड ऑफ महाराष्ट्राचा मोस्ट ब्युटिफुल फेसचा पुरस्कार चाकण तालुका खेड येथील दावडमळा भागातील चिमुकली शिवन्या प्रसाद गोरे हिने मिळवला आहे। तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांच्या शुभ हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी संपन्न होणार आहे। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा विशेष सोहळा दुपारी 4 वाजता सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामी महाराज संस्थान सभागृह श्री क्षेत्र आळंदी येथे होणार आहे। राजगुरुनगर नगर परिषदेने केलेल्या करवाढीला स्थगिती मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट दीपक थिगडे यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची पुणे येथे भेट घेऊन नगर परिषदेच्या करवाढी विरोधात चर्चा करून माहिती दिली। पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शिरूर, खेड, कर्जत, पनवेल असा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे। या कामासाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यामुळे पुणे महानगर परिसरातील कोंडी कायमची दूर होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे या संदर्भातील पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागाच्या आढावा बैठकीत भोसले यांनी याबाबतची माहिती दिली। याबाबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना 2 महिन्यांपूर्वी या रस्त्याचा प्रस्ताव राज्य शासनात सादर झाला आहे। हा रस्ता जनतेची गरज असून भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व मुंबई येथे पुणे व अहिल्यानगरसह मराठवाडा भागातील वाहतूक थेट या रस्त्याने विभागून जाऊ शकते। त्यामुळे हा रस्ता विकसित करण्यासाठी तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी केली होती। त्यावर शासनाने लक्ष घातले। याबद्दल आमदार बाबाजी काळे यांनी पुण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले। सदरचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं। मांजरेवाडी येथील घटनेतील पीडित कुटुंबियांचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी शनिवारी 19 एप्रिल 2025 रोजी भेट घेतली। या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार काळे यांनी संबंधित कुटुंबियांना सांगितलं। यावेळी माजी सरपंच भगवान मांजरे, जयसिंग मांजरे, योगेश मांजरे, माजी सरपंच गणेश मांजरे, तंटामुक्ती अध्यक्ष सागर मांजरे, शिवसेनेचे राहुल मलघे, पप्पू राक्षे, चैतन्य गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान संबंधित मुलीचा दशक्रिया विधी रविवारी 20 एप्रिल 2025 रोजी होणार आहे। यावेळी संपूर्ण गावातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे। शुक्रवारी रात्री नराधम आरोपीच्या घराची आणि वाहनांची जाळपोळ झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मांजरेवाडीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त खेड पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे।
खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी दिनांक 19 मार्च रोजी मोई तालुका खेड येथील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि महिलांनी मूक मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला। नराधमास त्वरित कठोर शिक्षा करण्यासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मांजरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत तिच्या मामाच्या गावी मोई येथे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि महिलांनी एकत्र येऊन तिच्या दशक्रियाच्या आदल्या दिवशी मोठा मूकमोर्चा काढून संतापाला वाट मोकळी करून देण्यात आली। यावेळी गावातील नातेवाईकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्याय मिळावा यासाठी उपस्थित आहे। न्याय म्हणजे नेमकं काय हो? तुम्ही आम्ही मोर्चा काढायचे 4 दिवस 8 दिवस ते पाहायचं म्हणजे तिला न्याय मिळाला असा नाही। न्याय मिळवायचाच असेल तर माझी सरकारला विनंती आहे, तुम्ही आम्हाला विनंती करून नाही जमणार। जर तुम्ही म्हणता की एका आईच्या पोटी चांगला शिवबा तयार झाला पाहिजे, तर तो शिवबा तयार होण्यासाठी आज तुमच्या हातात ती ताकद आहे की शिवबा जसे करत होते की हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला तर ते त्या अत्याचाराला त्या स्त्रीच्या विरोधात त्या लोकांच्या विरोधात जाऊन त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा किंवा कडेलोट करत होते। आज आमची सरकारची विनंती आहे, अपेक्षा आहे की ह्या अपेक्षाला न्याय द्या आणि हे आमच्या पुरतं नसून हे पूर्ण महाराष्ट्राकरता, महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण आपल्या देशाकरता हा न्याय झाला पाहिजे की जिथं हा प्रकार घडेल तिथं आरोपीला फाशी न देता त्यांनी जसं छळ करून तिचा जीव घालवला ना तसं त्याच्या हातपाय तोडून त्याचे हाल झाले पाहिजे। फाशी देऊन तुम्ही तात्पुरता त्याचा जीव निघून जाईल, पण आम्हाला तसं नको आहे। त्याचे हातपाय तोडून आमच्या समोर त्याला ठेवा, त्याला पण कळलं पाहिजे की आपण जो अत्याचार केलाय तो अत्याचार किती क्रूर आणि किती घाणेरडा प्रकारचा होता। माझी फक्त एकच विनंती, अपेक्षाला न्याय झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। कवारे पाटील परिवाराच्या वतीने, मोई गाव ग्रामपंचायतच्या वतीने ही घटना झाली। यापुढे अशी होऊ नये यासाठी आपण गाव आपण तिला न्याय मिळवून दिलाच पाहिजे आणि करणारा आम्हाला फाशी झालीच पाहिजे। तर मुली जमलेल्या आहोत, तर माझी एकच विनंती आहे कळकळीची, आपल्या गावातून नाही तर पूर्ण इथून मागं पण किती घटना घडून गेलेल्या आहेत त्यावरती फक्त तात्पुरती तो माणूस जातो, पण अशी शिक्षा द्या। त्याचा हातपाय तोडून एका नराधमाने क्रूर हत्या केलेल्या अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे। तर मुलींना तुम्ही कपडे देण्यापेक्षा त्यांना इतर संस्कार द्या, त्यांना सक्षम बनवा, हे माझ्या वतीने सगळ्यांना सांगणे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।